सोलापूर शहरातील भटकी कुत्री मागील 55 दिवसांत तब्बल 2489 नागरिकांना दररोज सरासरी 45 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे। 4 दिवसांपूर्वीच घोंगडे वस्तीतील 9 वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता। त्यातच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेली आकडेवारी समोर आल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाची आवश्यकता असल्याची बाब अधोरेखित झाली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदणीनुसार जून महिन्यात सुमारे 2000 तर 1 ते 25 जुलै दरम्यान आणखी 489 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे। अवघ्या 55 दिवसांत चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या 2500पर्यंत आहे। त्यामुळे भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाचे मोठे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे। भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, निर्बीजीकरणासाठी अपुरा निधी तसेच प्राण्यांबाबतच्या विद्यमान धोरणांतील मर्यादेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांमुळे दिवस की रात्र त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तीला जाणे देखील भीतीदायक बनले आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉक्टर राखी माने यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे।